ग्रंथ सच्चिदानंद शिवाय ब्रह्मणे या नाव सर्व लोकांना ताम धर्मचार्य परम शिव प्रजापती नायन मार्गेन महिम महिषा गोब्राह्मण ग्रस्त सुखम लोका समस्ता सुखी भवन्तु लोका समस्ता सुखी भवन्तु। सर्वप्रथम जगदाधिपती जगदाय जगद्गुरु रेणुकादी म्हणून पंचाचार्यांच्या दिव्य चरणातून अनंत कोटी साष्टांग दंडवत समर्पित करतो। त्याचबरोबर अंबा जगदंबा जगज्जननी जगन्माता मैया पार्वतीला आशुतोष भगवान परशु परमात्मा या सर्वांना अनंत कोटी साष्टांग दंडवत समर्पित करतो। या संस्थान पात्री चे संस्थापक सद्गुरु कांचबसवेश्वर शिवाचार्यांपासून ते सद्गुरु बसवलिंग शिवाचार्यांपर्यंत चालत आलेल्या त्या गुरु परंपरेला अनंत कोटी साष्टांग दंडवत समर्पित करतो। श्रावण मास तपोअनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून चालत असलेला हा श्रावण मास आवाज कट व्हायला। त्याचबरोबर या समितीचे आयोजक महेश स्वामी पिंपरी चिंचवड यांचं खरंच मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण गतवर्षी त्यांनी काशी महास्वामींचं श्रावण मास तपोअनुष्ठान पिंपरी चिंचवड शहरामध्ये संपन्न केलं। त्याचबरोबर जगदाधिपती जगदाय जगद्गुरु पंचाचार्यांच्या परंपरेतून आज तागाय सर्व महास्वामींच्या दिव्य चरण कमलावर समर्पित करतो। आणि त्याचबरोबर आपापल्या ठिकाणी या जागतिक महामारीच्या संकटात प्रत्येक जण आपापल्या मठामध्ये आपापल्या ठिकाणी व्यवस्थितरित्या अनुष्ठान, कोण मौन करतोय, कोण जपतप अनुष्ठान आहे, कोण इष्टलिंग पूजेच्या माध्यमातून, कोणी आशीर्वचनाच्या माध्यमातून सर्व शिवाचार्यांना महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्व आचार्यांना अनंत कोटी साष्टांग दंडवत समर्पित करतो। व त्याचबरोबर चालत असलेला हा आध्यात्मिक प्रवचनमाला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आज कालच श्रीशैल जगद्गुरु महास्वामीजी श्रीशैल महास्वामीजींचं आशीर्वचन संपन्न झाले। काल आपले मित्र दिगंबर शिवाचार्य महाराजांचे आशीर्वचन संपन्न झाले आणि चालत असताना चालत त्या कोविड महामारीच्या संकटात आपण आपापल्या घरात आहात। प्रत्येक जण घरीच राहा, सुरक्षित राहा, सुशिक्षित राहा। त्या सर्वांच्या ठिकाणी आपण सर्वजण सुज्ञ आहात। आपण काळजी घेतली पाहिजे आणि काळजी घेत असताना की आपण या ठिकाणी या आध्यात्मिक समितीच्या माध्यमातून या प्रवचनाचा लाभ घेत आहोत आणि घेत असताना आपल्याला अनेक प्रकारचे उपदेश आपल्याला मिळत आहेत। महेश स्वामींच्या कार्याबद्दल जर सर्वप्रथम पाहायचं झालं तर त्यांचं खरंच कार्य हे आध्यात्मिकरित्या सामाजिकरित्या खूप मोलाचं आहे। समाजासाठी धर्मासाठी खूप मोलाचे कार्य त्यांनी आजपर्यंत केलेले आहे। की 2009 साली झालेला पुण्यामध्ये झालेला पंचाचार्य युगमाल उत्सव इतिहासात नोंद करावी असा महाराष्ट्रातील पंचाचार्य एकत्र येऊन हा त्यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाला। त्याचबरोबर अनेक महास्वामींचे अनुष्ठान त्यांनी पुणे असो, पिंपरी चिंचवड असो या शहरामध्ये त्यांनी
संपन्न केले. आज सगळ्यात त्यांचा विचार करायचा असेल तर त्यांना खरंच खूप खूप धन्यवाद द्यावे वाटतात. कारण देशसेवा कशी करायची असते, देशसेवा कशी होते की त्यांना अनेक प्रकारचे सहकार्य नसताना त्यांनी आतापर्यंत 1,78,000 लोकांना अन्नदान केलं. या कोरोना महामारीच्या काळात त्यांनी सलग आजपर्यंत त्यांचं अन्नदान सुरू आहे. गरजू अत्यावश्यक वस्तूंचं वाटप ते करत आहेत. या अशा माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख त्यांनी आज सगळ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातलं तेरडी गाव सोडून ते कामासाठी, व्यवसायासाठी, आपल्या उपजीविकेसाठी पुणे या शहरात आले. पण त्यांच्या धर्माबद्दलची असलेली तळमळ चालू राहिली, तशीच त्यांनी चालू ठेवली आणि आज सगळे ते कार्य करत आहेत. खरंच त्यांच्या कार्याला प्रत्येकाने उल्लेखनीय कार्य केल्यावर त्यांना सलाम करायला हरकत नाही. त्याचबरोबर आजचा हा विषय चंद्रशेखर स्वामी नंदीकोट मठ सोलापूरकर यांनी 2-3 दिवसापासून त्यांनी दररोज महाराज आपलं लाईव्ह आहे, आपलं फेसबुक लाईव्ह आहे, आपण काय बोलणार. मी म्हणतो तुम्ही सुचवा, त्या विषयावरती आम्ही बोललो. आणि ते बोलत असताना त्यांनी सांगितलं गुरु दीक्षा किंवा दीक्षा गुरु हे काय असतात हे समजावा. आणि दीक्षा गुरु हे कोण असतात, कसे असतात हे त्यांनी समजावण्यासाठी त्यांनी हे केलं. आणि त्यांनी विषय सांगितले की दीक्षा गुरु हा आपला विषय असेल महाराज, निश्चित काय हरकत नाही. आणि हे सगळं चालत असताना आपण आजच्या या श्रावण मासात आपापल्या घरी राहून गुरूंचे दर्शन आपल्याला होत आहे, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ आपल्याला होतोय. आणि आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचं सगळ्यांना काम भेटलं पाहिजे. कारण परवाच्या दिवशी एक मुंबईवरून मला एक कॉल आला की महाराज आपला अकाउंट नंबर मिळेल का. म्हणलं काय करायचंय. तर काही नाही, श्रावण मासाच्या निमित्तानं आम्हाला काहीतरी दानधर्म घडावं या उद्देशाने आम्ही काही जण मिळून दानधर्म करण्याचा उद्देश मनात ठेवून आपल्यापर्यंत काही गुरु चरणाला, गुरुसेवेसाठी काही दक्षिणा आम्ही अर्पण करत आहोत, ते तुम्ही स्वीकारा. कारण एवढ्या मोठ्या काळात, संकटाच्या काळात कुणाच्या तरी मनामध्ये दान धर्म करण्याची भावना निर्माण होते, हीच खरी गुरुकृपा. प्रत्येक ठिकाणी आपण याचा उल्लेख करणं गरजेचं असतं. कारण सविताताई कासा मुंबई यांनीही ते मला कॉल केला आणि त्यांना समर्पित केली. त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं ज्यांना आज गरज, प्रत्येकाला गरज आहे, ज्यांची खरंच परिस्थिती नाही अशापर्यंत ते पोहोचणं गरजेचं असतं. आणि हे कार्य आपण सर्वजण करत आहोत. आणि आपल्या गुरुचं दर्शन प्रत्येकाला व्हावं असं वाटतं. पण सहजासहजी या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जाणे येणं शक्य नाही. तरी काहीतरी तंत्रज्ञानाचा वापर करून या फेसबुक पेजच्या माध्यमातून श्रावण मास तपोअनुष्ठान समिती पिंपरी चिंचवड पोहोचत आहे. आणि पोहोचत असताना आजचा आपला विषय आहे दीक्षा गुरु. कारण दीक्षा म्हणजे काय, अनुग्रह म्हणजे काय. जीवाकडून शिवाकडे जाण्याच्या मार्गावर जाण्याचा पहिला मार्ग म्हणजे दीक्षा. दीक्षा म्हणजे काहीतरी एक संस्कार आहे. मानवी जीवनात 16 संस्कार असतात. आणि ते संस्कार ते आपापल्या पद्धतीने जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे आपल्याला संस्कार करून घ्यायचे असतात. पण हे आपल्याला दीक्षा संस्कार एक महत्वाचा संस्कार. जीवनात गुरुला अनन्य साधारण महत्व आहे. दीक्षा गुरु आहेत, कुलगुरु आहेत, मोक्ष गुरु आहेत, शिक्षा गुरु आहेत, विद्या गुरु आहेत. अनंत प्रकारच्या गुरु
10 प्रकारचे गुरु आपल्या त्या वीरशैव आगमामध्ये, वीरशैव सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. आणि याच पद्धतीनं दीक्षाभूत आहे. तर सिद्धांत शिखामणी ग्रंथात एक सुंदर असा एक श्लोक आपल्या पुढे सादर करता येतो, किंवा पाहायला गेलं तर ते श्लोक पाहावा लागतो. तर पाहत असताना दीक्षा गुरु काय करतात? लिंग धारण संयुक्तम लिंग पूजा परायण लिंगांग योग तत्वज्ञम निर्वरात्मत्व वासना लिंगांग स्थल भेदज्ञ श्री गुरु शिवादीन या पद्धतीने गुरु आपल्याला दीक्षा देतात. पर्यंत लिंगांग हे देण्याचं कार्य दीक्षा गुरु करतात. लिंग हा कधी आला तर गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये गर्भाष्टमात म्हणजे गर्भात 8 महिने पूर्ण झाल्यानंतर लिंग आपल्याला दिला जातो. आणि तोच लिंग आपण आज कुणाच्या मागे धावतो? का धावतो? तर आज आपल्याला वाटतं की माया आहे, संसार आहे. संसार आला म्हणजे माया आलीच. आणि सर्व आल्यानंतर आपण कशाच्या मागे धावतो? संसार आहे तर संसार चालवायचा. तर आज माणूस कशाच्या मागे धावतोय? तर आज माणूस फक्त आणि फक्त पैशाच्या मागे, धन संपत्ती कमवण्याच्या मागे धावत आहे. त्याच्यात काही जण आरोग्य संपत्ती कमवण्याच्या मागे आहेत, कारण शरीर संपत्ती कमवण्याच्या मागे आहेत. पण वीरशैव धर्मामध्येच नाही तर अनेक पंथामध्ये, तर 5 मूळ पंथ आहेत. पहिला शैव पंथ, दुसरा शाक्त पंथ, तिसरा वैष्णव पंथ, चौथा गाणपत्य आणि 5वा सौर पंथ. या 5 पंथापैकी वीरशैव पंथामध्ये आपण शैव पंथामध्ये आहोत. शैव पंथामध्ये अनेक संप्रदाय येतात. पंथ एक झालं तर संप्रदाय अनेक आहे. आणि या संप्रदायाच्या माध्यमातून आपण एक वीरशैव आहोत हे आपल्याला उचित आनंदाची गोष्ट आहे. तर सर्व पंथामध्ये आपापल्या गुरुंना शरण जाणं ही बाब आहेच. म्हणजे गुरु काय करतात? गुरु आपल्याला उपदेश करतात. कारण एक ठिकाणी जर पाहायला गेलं तर एक साधू महाराज एका छोट्याशा गावामध्ये जातात. संपूर्ण गाव त्यांच्याकडे आनंदानं, भक्ती मार्गानं त्यांच्याकडे येतात. कोणी दर्शन घेतं, कोणी नुसता नमस्कार करतं, कोणी साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतं. नमस्काराचाही 4 प्रकार आहेत. त्यामध्ये एकांग नमस्कार, द्वयांग नमस्कार, पंचांग नमस्कार आणि साष्टांग नमस्कार. या 4 प्रकारामध्ये एकांग नमस्कार म्हणजे फक्त हात जोडून केलेला नमस्कार हा एकांग नमस्कार. हात जोडून मस्तक झुकवून जो नमस्कार तो द्वयांग नमस्कार आहे. आणि गुडघे, मस्तक आणि हात जोडून जो नमस्कार तो त्रियांग नमस्कार आहे, पंचांग नमस्कार आहे. आणि 6 अंग, 8 आवरण हे सगळं सोडून जो 8 अंगाने जो नमस्कार करतो तो साष्टांग नमस्कार आहे. मग त्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्या साधू महाराजांना जो आपल्याला जे माहिती आहे त्या पद्धतीनं नमस्कार करत होता. सर्व नमस्कार करून झाले. पण त्या गावात एक शहाणा व्यक्ती, शिकलेला, सुशिक्षित म्हणायला हरकत नाही असा व्यक्ती त्या ठिकाणी महाराजांकडे जातो खरं, पण तो नमस्कार करत नाही. महाराज ओळखतात की हा थोडासा शहाणा असेल, नाही तर दीड शहाणा असेल. कारण आपल्या मराठीमध्ये दीड शहाण्याला सांगून काही उपयोग नाही असं आपल्याकडे सहज म्हणून दिलं जातं. पण शहाणा असेल असा आपण त्याचा उल्लेख करतो. पण तो थोडासा शिकलेला होता, काही ग्रंथाचा, काही शास्त्राचा त्याला अभ्यास होता. आणि महाराज असे काही पूर्णपणे शिकलेले नव्हते. महाराज असे काही तत्वज्ञानी नव्हते.
तरी त्यांना वाटतं आपण शिकलेले आहोत, महाराज तर असेच दिसत आहेत, कमी शिकलेले असते, पण महाराजांची साधना तप हे खूप महत्वाचं आहे. म्हणतो नमस्कार करत नाही, सगळे नमस्कार करून जातात, जातो आपली आपली समस्या घेऊन जातो, पण तो व्यक्ती सगळ्यात शेवटी उभा असतो, तो झुकलेला नसतो, नमस्कार केलेला नसतो, तो ताट मानेनं की मी एक शहाणा आहे या पद्धतीत तो उभा राहतो. गुरु त्याच्यावर कृपा करणार का? मग निश्चित सद्गुरूचं काम आहे. त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते प्रत्येकाला देण्याचं कार्य ते करत असतात, उपदेश करण्याचं काम आहे ते प्रत्येकालाच करतात. पण तो शहाणा व्यक्ती महाराजांकडे आला, महाराजांना पहिला प्रश्न विचारला, महाराज आपलं नाव, आपली जात, आपला पंथ, आपलं शिक्षण, आपण कुठे शिकलात, आपण कुठल्या विद्यापीठाचे विद्यार्थी, हे सगळे प्रश्न विचारत होता. फाड तो प्रश्न विचारू लागला, पटापट प्रश्न विचारणं सुरू होतं. पण महाराज शांत होते, सर्व प्रश्न ऐकून झाले, महाराज ऐकत होते. महाराजांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पण महाराजांनी म्हणून चुकलं होतं, तो झुकला नाही, त्याच्यात तो पूर्ण भरलेला आहे, त्याला काहीतरी खाली केलं पाहिजे. मग महाराजांनी त्याला पहिल्यांदा आदरयुक्त विचारलं, तुम्ही काही घेणार? चहा असेल, कॉफी असेल, पाणी असेल किंवा अन्य ज्यूस वगैरे. आता हल्लीच्या काळामध्ये असं विचारलं जातं, दूध घेणार की कॉफी घेणार की चहा घेणार की पाणी घेणार, असं विचारलं जातं. आणि महाराजांनी त्यांना तो प्रश्न विचारला, औपचारिकरित्या विचारला. महाराजांना तो विचारलं तर त्याने सांगितलं, हो मी चहा घे. महाराज जिथे थांबले होते आतमध्ये गेले, त्याने सांगितलं, चहा बनवून माझ्याकडे आणि एक कप बशी द्या. कप आणि बशी रिकामी द्या. महाराजांनी सांगितलं भरून दिलं नाही, रिकामी द्या आणि ज्याच्यात बनवलं ते वस्तू एक माझ्याकडे द्या. हे सगळं झाल्यानंतर महाराजांनी ते चहा तयार झाला, तो त्यांच्याकडे घेऊन गेले, त्याच्या हातामध्ये रिकामी कप बशी दिली आणि महाराज चहा ओतू लागले. होता जाता कप भरला, कपावरून चहा बशीमध्ये आला, बशीमधून खाली उलटना, तेवढ्यात तो व्यक्ती ओरडला, महाराज तुम्हाला कळतंय की नाही काय झालं? चहा कपातून बशीत आला, बशीतून आता खाली सांडल्याचा काही उपयोग होणार नाही आणि तुम्ही ते ओतताय का? तरी तुम्ही ओततच चाललाय. बरं काय तुम्ही थांबले, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? कारण त्याने विचारलं, महाराज कुठे शिकलात, काय शिकलात, कसे शिकलात, तुमची जात, पंथ, नाव हे सगळं विचारलं होतं. ह्या प्रश्नाचे उत्तर, तुला तुझ्या प्रश्नाची उत्तर मिळाली हे महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं. का? कारण तू आता तुला एवढं तरी कळालं की आता ओतलेला चहा निरुपयोगी आहे, खाली जाईल, सांडेल, त्याचा काही उपयोग होणार नाही, हे त्यांना कळालं. त्या पद्धतीनं आता तुला जर मी काही सांगितलं तर ते तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्या मनामध्ये बसणार नाही. कारण तुझं मन अगोदर, तुझं डोकं, बुद्धी आणि मन एवढं अगोदरच बनलेलं आहे. आता जर मी काही तुला तत्वज्ञान सांगितलं किंवा ते माझं सगळं सांगितलं, तुझ्या प्रश्नावरून कळतं. जर त्यातलं जर मी काही सांगितलं तर ते तुझ्या काही कामात ते खाली ओसंडून वाटेल आणि काही उपयोग होणार नाही. म्हणून सद्गुरू कुठेही असो, कसेही असो, निश्चित भक्ताची कल्पकतेचा विचार करतात, दूरदृष्टीचा विचार करून सद्गुरू आशीर्वाद किंवा बोलत असतात किंवा त्याची निरसन करत असतात. कारण आपल्यामध्ये योग भेदज्ञ आहे, लिंगांतस्थल भेदज्ञ, श्री गुरु शिवादी वादिना हे सांगताना एवढंच कळतं किंवा सिद्धांत शिखामणीमध्ये आपल्याला जे सांगितलं किंवा सद्गुरू सगळं काय करू शकतात, लिंगाचा भेद करू शकतात, लिंग आपल्यापर्यंत स्थळ आपल्याला सांगू शकतात, कुठल्या स्थळात आहे तर सिद्धांत शिखामणीमध्ये दीक्षा गुरुस्थल एक सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये पहिला श्लोक असतो, सद्गुरू काय करतात, दीक्षा गुरु काय करतात, देयते ब्रह्मज्ञानम क्षीयते पाशबंधनम यया दीक्षेते सा तस्सा गुरु दीक्षा गुरुसिंहता, असं सांगितलं जातं. सिद्धांत श्लोक आहे. कारण गुरुने दिलेलं परमज्ञान हे पाशबंधातून म्हणजे संसार रूपी बंधनात आपल्याला मुक्त करण्याचं असतं. काम सद्गुरूच आहे. सद्गुरूपर्यंत मी अनेक वेळा सांगत असतो, सद्गुरूपर्यंत जाण्याचा मार्ग
हा निश्चित संत आपल्याला सद्गुरूची ओळख सद्गुरू आपल्याला शिवापर्यंत जाण्याचा जीव आणि शिव एक करण्याचा दुवा जर कोण असतो ते सद्गुरू असतात. आणि ते सद्गुरू काय करतात, सद्गुरू कशा पद्धतीने आपल्याला त्या पाशबंधात घेऊन सोडतात, तर सद्गुरू आपल्याला दीक्षा देऊन संस्कार करून अनुग्रहित करून आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवतात. आणि ते पोहोचल्यानंतर आपल्याला सद्गुरूच्या त्या संस्काराने एकदा की मस्तकावर हात ठेवला की देह पवित्र होतो. आणि सद्गुरू 3 प्रकारच्या दीक्षा देतात, मंत्र दीक्षा, क्रिया दीक्षा आणि मेधा दीक्षा. या 3 प्रकारच्या दीक्षा सद्गुरू आपल्याला देतात. आणि त्या सद्गुरूने दिलेल्या 3 प्रकारच्या दीक्षेतून मंत्र दीक्षा ही सर्वात महत्त्वाची दीक्षा आहे. क्रिया दीक्षा तर आहेच, परंतु प्रथमतः आपण सद्गुरूच्या कार्याबद्दल जर पाहत असताना मंत्र दीक्षा आहे, तर सद्गुरू काय करतात, तर क्रिया दीक्षेच्या माध्यमातून आपल्याला आचरण शिकवतात, सांगतात. आचरण किती आहे, तर आपल्या सिद्धांतामध्ये 5 आचार सांगितलेले आहेत. आणि त्या 5 आचाराप्रमाणे आपण जगत असतो. त्या जगण्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सद्गुरू सांगतात ते सदाचाराने जगलं पाहिजे, चांगल्या आचाराने जगलं पाहिजे. तर ते आपल्याला निश्चित शिवपदापर्यंत पोहोचवतं. कारण वीरशैवामध्ये 5 आहे, षटस्थळ आहे आणि 8 आवरण आहे. तर 8 आवरणामध्ये सगळ्यात पहिलं आवरण, पहिलं संरक्षण, पहिलं कवच कुठलं असतं तर तो गुरु आहे. कारण मनमथ माऊली या ठिकाणी सुंदर सांगतात, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा तेही मज देवा जन्मोजन्मी. कारण का सांगतात, मंत्र दीक्षेतून पुढे गेल्यानंतर आपल्याला काय करता येईल, तर गुरु सेवा घडली पाहिजे, जंगम सेवा घडली पाहिजे आणि लिंग सेवा ही आपल्याकडून नित्य घडली पाहिजे, हे सद्गुरू सांगतात. पण आचरणामध्ये विचार केला तर आचरण कसं असावं, तर सदाचाराने जगणारं आचरण असावं, शुद्ध असावं, शुद्ध संकल्पातून जगणारं असावं. महाराज आपल्याला तिथपर्यंत जाण्याचा मार्ग कसा मिळेल, किंवा आपल्याला त्या सद्गुरूपर्यंत पोहोचायचं आहे, तर सद्गुरू किती प्रकारचे, तर कुलगुरू आहेतच. जो पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं. कारण तिथे गेल्यानंतर काय होतं, तर आपण या पाशबंधातून मुक्त होतो आणि परमज्ञानाची प्राप्ती होते त्या सद्गुरूच्या चरणाजवळ गेल्यानंतर. आणि पाशबंधातून मुक्त झाल्यानंतर आपण गुरु, लिंग, जंगम यांची सेवा करायला निश्चित विसरत नाही. म्हणून दीक्षागुरु हे सर्वात महत्त्वाचे आहे. सर्वात आपल्याला जर त्या योगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोण करत असेल तर ते गुरु करत असतात, ते दीक्षागुरु करत असतात. आणि हे सगळं आपल्याला कसं प्राप्त होतं, या दीक्षेची सातच साथ त्या दीक्षेतून आपल्याला प्राप्त होतं. ती दीक्षा घेतली पाहिजे. प्रत्येक संप्रदायामध्ये दीक्षा आहे, प्रत्येक संप्रदायामध्ये मंत्र दीक्षा आहे, क्रिया दीक्षा आहे, मेधा दीक्षा आहे. पण वीरशैव संप्रदायामध्ये लिंग दीक्षा आहे. कारण आपण कोण आहोत, वीरशैव आहोत. आपण कोण आहोत, तर सर्वप्रथम आपण एक प्राणी आहोत, एक पशु आहोत. आणि त्या पशुमध्ये आपण कोण आहोत, तर मनुष्य आहोत. ह्या चराचरात खूप पशु आहेत, 84 लक्ष योनी येतात, आणि तिथे मनुष्य योनी एक आहे. तो एक जन्म आहे, तो एक पशु आहे. आणि सर्व काही प्राप्त करून झाल्यानंतर मनुष्य जन्म एक असा आहे
की आपल्याला मुक्त होता येतं. असा मनुष्य जन्म आहे. हा जन्म हा अखेरचाही म्हणता येतो, शेवटचाही जन्म म्हणता येतो. पण आपल्याला तिथपर्यंत जाता आलं तर, त्या पदापर्यंत प्राप्त होता आलं तर, ते पद प्राप्त झालं तर, आणि ते पद प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल तर निश्चित रूपाने आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागेल. अनेक संत सद्गुरूला शरण गेले, कारण ज्ञान प्राप्त होणं किंवा गुरु प्राप्त होणे हे सहजासहजीची गोष्ट नाही. तरीही आपल्याला सद्गुरूची प्राप्ती होणं सर्वात महत्वाचं आहे. पण ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मुक्त व्हावं लागतं, निवृत्त व्हावं लागतं. कारण महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञान प्राप्त झालं, भगवद्गीता त्यांनी ज्ञानेश्वरीत उतरवली. त्या रूपाने आपल्याला जे प्राप्त झालं, त्यांना जे प्राप्त झालं ते आपलं सोपं नाही. कारण ज्ञानेश्वरांच्या ऐवजी कोण होते? विठ्ठल पंत आणि त्यांची पत्नी. विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला होता, पण संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या सद्गुरूची त्यांना परत त्यांच्या मातेच्या विनवणीनं त्यांना त्यांची परत प्राप्ती झाली, परत ते संसारात आले आणि त्यांना प्राप्ती झाली. ती पहिली प्राप्ती झाली ते निवृत्त होण्याची, निवृत्ती. कारण ते संन्यास घेतल्यानंतर प्राप्त झालं तर निवृत्ती. कारण चार भाव आहेत, निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताई, ही चार भावंड आहेत. सरळ सोपा मार्ग यांच्या जीवनात, त्यांची नावं कशी आहेत, त्यांचं जीवन कसं आहे, तर सरळ आपल्या जीवनात उतरवण्यासारखं जीवन आहे. कसं आहे? सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या वडिलांनी संन्यास घेऊन परत प्राप्त झाला म्हणून निवृत्तीनंतर प्राप्त, निवृत्त झाल्यानंतर प्राप्त झाला म्हणून निवृत्ती. निवृत्तीनंतर आलं, जन्माला आला म्हणजे ज्ञान, ज्ञानदेव, ज्ञानेश्वर, ज्ञान. निवृत्तीनंतर प्राप्त होतं ते ज्ञान. पण ज्ञानानंतर सोपं नाही की मुक्त होणं. मुक्त होणं सोपं नाही, तर मग तिसरा भाव सोपान, तो मार्ग सोपा नाही. आणि चौथी ते मुक्ताई आहे, हे मुक्त झाल्यानंतर प्राप्त झालं. हे सगळ्याच्या जीवनात जर आपण सहज पाहायला गेलं तर हे चारही भावंड आपल्या जीवनात कुठेतरी आपण पहिल्यांदा निवृत्त झालं पाहिजे, अहंकारातून निवृत्त झालं पाहिजे, लोभातून, क्रोधातून, कामातून निवृत्त झाल्यानंतर आपोआप ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर, कारण माणसाच्या जीवनात चार आश्रम आहेत. चार आश्रमात पहिला आश्रम ब्रह्मचर्य आश्रम आहे, दुसरं ग्रहस्थ आहे, तिसरं वानप्रस्थ आहे, चौथं संन्यास आहे. पण आपण सद्गुरूला महत्व का देतो? ते ब्रह्मचर्य आश्रमात राहत सरळ मधला टप्पा न घेता ते संन्यास आश्रमाकडे जातात, संन्यास घेतात. म्हणून त्यांना अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार आहे. आणि हे सगळं प्राप्त होण्यासाठी आपल्याला जी गरज आहे ते मार्ग दाखवणाऱ्याची म्हणजे सद्गुरूची. मार्ग दाखवल्यानंतर दीक्षा, सद्गुरू अनुग्रह देतात, अनुग्रहातून मंत्र उपदेश देतात, उपदेशातून आपल्याला मार्ग मिळतो आणि मार्ग मिळाल्यानंतर आपण त्याचं आचरण करतो. कारण मला जायचंय खरं कुठेतरी, पण मला रस्ता माहिती नाही, मार्ग माहिती नाही. मी कुणाचा तर सल्ला घेईन, जर त्यांनी योग्य सल्ला दिला तर मी लवकर तिथं पोहोचेन, आणि जर त्यांनी योग्य सल्ला नाही दिला, योग्य मार्ग नाही सांगितला तर मी चुकीच्या मार्गाने उशिरा पोहोचेन. जर मला मार्गच माहित नाही तर मी इथेच या चराचरात गुरफटून राहील, इथेच मी फिरत राहील, पण मला ते माझं देह गाठता येणार नाही. मग जीवाचं देह काय? शिवत्वाकडे जाणं हे जीवाचं देह आहे. आणि हे सगळं मिळवत असताना, हे मिळाल्यानंतर आपण काय करतो, कसं करतो, का करतो, तर ते आपण करत नाही.
मी अनेक वेळा सांगतो, आपण कोण आहे तर मनुष्य आहे, खरं आहे. मनुष्य खूप मोठा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किंवा तंत्रज्ञानाचा काहीतरी निर्माण करण्याची जिद्द मनुष्यात आहे, पण त्याला योग्य मार्गदर्शक मिळाला पाहिजे. कारण अनेक वेळा सांगत असताना सद्गुरू सहजासहजी आपल्याला सहज मिळत नाही, तर साधना ही त्यांच्या त्या बळावर ते आपल्यापर्यंत पोहोचतात. आपल्या मनात काय चाललंय त्यांना निश्चित कळतं, पण शरण आल्यानंतर ते कृपा करतात हे निश्चित आहे. आणि सगळे शरण आल्यानंतर कृपा होणं हे आपल्या जीवनात आपण शरण गेलं पाहिजे. आपल्याला कृपा निश्चित होते. हे आपल्याला दीक्षाच देत नाही, तर आचरणाचा, शुद्ध आचरणाचा मार्ग मिळवून देतात. पण आपल्याला नसतं की इष्टलिंग नेमकं कुठल्या हातावरती पूजा करावी लागते हे आपल्याला माहिती नसतं. हे आपल्याला माहीत नसलेली गोष्ट आहे की आपण इष्टलिंग कुण्या हातावर घेऊन पूजा केली पाहिजे. आपल्याला सद्गुरूकडे गेल्याशिवाय ते कळणार नाही. आणि इष्टलिंग आपण कुठल्या हातावरती घेऊन पूजा करायचं, तर डाव्या हातावरती घेऊन पूजा करायचं हे निश्चित आहे. आणि आपल्याला ज्या जीवनाची आवश्यकता आहे ते आपण काय करतो, कसं करतो, ते सद्गुरूची प्राप्ती निश्चित झाल्याशिवाय कळणार नाही. आपण काय करतो, कारण अनेक वेळा आपल्याला सांगितलं जातं की आपण काय करतोय, कसं करतोय, का करतोय, तर हे आपल्याला निश्चित कळत नाही. पण मी एक निश्चित सांगेन, आपण फक्त बाहुले आहे, चालवणारा तो परमेश्वर आहे. आणि चालवण्याच्या मार्गावर चालवताना कसं चालायचं हे सांगणारे गुरु आहे. कारण निश्चितपणानं एक सांगावंसं वाटतं, कारण वीरशैव संप्रदायाचे संत सांगतात, आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र गुरु तुझ्या हाती, जैसे नाच शिव मान तैसे नाचू सदाशिव. हे उभाराने जसं जसं नाचवतील तसं आपण नाचतोय, ते जसं करवतील तसं आपण करतोय, पण मी कोण आहे हे आपल्याला निश्चित कळत नाही. आपण फक्त एक बाहुल आहोत. आपल्याला चालवणारे सद्गुरू आहेत. सद्गुरूच्या माध्यमातून भगवंत आपल्याला चालवतात, कारण ते सदाशिव आपल्याला चालवणार असतात. तरीही आपल्याला सगळ्या गोष्टीतून जे प्राप्ती करून घ्यायची असते ते प्रथमतः प्राप्ती करून घ्यायची ते सद्गुरूच्या चरणाची. सद्गुरूच्या चरणाची प्राप्ती झाली तर भगवंताच्या चरणाची प्राप्ती व्हायला निश्चित वेळ लागत नाही. आणि सगळं प्राप्त होत असताना सद्गुरू काय करतात, तर आपल्याला दीक्षा देत नाही, नुसता अनुग्रह देत नाही, तर आपल्याला भगवंताकडे जाण्याचा योग्य मार्ग निर्माण करून देतात. आणि त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. एक मार्गदर्शन करत असतात, त्यांचं काम आहे ते बोलत राहतात, करू लागले, करत आहेत, आपण कसं नाही करायचं असंच प्रत्येक जीवाला वाटतं. पण निश्चित असं काही नाही, असं कदाचितही नाही. विचार करतात मार्गदर्शन करण्याचं काम करतात. कारण हल्ली अनेक वेळा ऐश्वर्य संपन्न सद्गुरू पाहण्याची आपल्याला सवय लागलेली असते. काही नाही, गुरु एक जीव आहे, पण त्या जीवाला इतकी उत्पत्ती आहे, ते त्या पदापर्यंत पोहोचलेले आहे, म्हणून ते आपल्याला मार्गदर्शन करतात. दीक्षा गुरु नेमकं आपल्याला काय करतात, तर पहिल्यांदा आपल्याला लिंग दीक्षा देतात. लिंग दीक्षा दिल्यानंतर आपण आपल्या धर्माचं प्रतीक असलेले इष्टलिंग आपण धारण करू शकतो. आपण आपली ओळख निर्माण करू शकतो. ज्या पद्धतीनं अनेक वेळा आपल्याला वाटतं आपलं लग्न झालं नाही,
ज्याने ज्याने 8व्या वर्षी दीक्षा संस्कार करून घेतला त्याला विचारायचं दीक्षा देते वेळेस काय झालं होतं बाबा. काय नाही, सर्व तो सांगेल. काही नाही, सर्वात पहिल्यांदा महाराजांनी हातावरती पाणी दिलं आणि संकल्प करून घेतला. संकल्प झाल्यानंतर काय झालं? काय नाही, महाराजांनी पूर्ण शरीराला भस्म लावलं. परत काय झालं? काही नाही, महाराजांनी फक्त तीर्थ अभिषेक, जलाभिषेक, पंचामृत अभिषेक माझ्या देहावरती केला. नंतर काय झालं? काही नाही, त्याला शेवटपर्यंत त्याचं गांभीर्यच कळत नाही. काही नाही, माझ्या हातावरती एक लिंग दिला आणि साळी. नंतर काय झालं? तर कानामध्ये मंत्र दिला. नंतर काय झालं? त्याने एवढंच सांगितलंय की हा दिलेला मंत्र होता होईल तेवढा जास्त वापर कर, जास्त जप कर, जास्त नामस्मरण कर, असं ते सांगितले. नाम म्हणजे काय? जर आपल्याला सागरात तरायचंय, पाण्याच्या सागरात जर आपल्याला जलसागरात जर तरायचं असेल तर आपण कुणाचा वापर करतो? नाव, होडी, जहाज, बोट, ह्या गोष्टीचा आपण वापर करतो. पण त्याचं मूळ नाव काय? तर नाव आहे. आपण मराठीत त्याला काय म्हणतो? नाव म्हणतो. नावेत बसून मी पहिल्या तीरावरती गेलो, ह्या सागरातून मी तरलो, ह्या नावेत बसून मी सागर तरला, हे आपण नाव सांगतो. पण त्याच पद्धतीने ह्या संसाररूपी सागरातून तरण्यासाठी सद्गुरूने दिलेलं नाव, मंत्र, पंचाक्षर मंत्र, हे सद्गुरू आपल्याला देतात आणि आपण त्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपण तरलं पाहिजे नाव. कारण संत सांगतात कलियुगा माझी भजने सहार, कलियुगा माझी भजने सहार, हृदय शंकर साठवा. जर हृदयात त्या भगवंताला साठवायचं असेल, जर त्या भगवंताला आपल्या अशी एकरूप करायचं असेल, जीव शिव एक करायचं असेल, तर सद्गुरूने दिलेलं नाम, जप, मंत्र हा सतत स्मरण केलं पाहिजे. नामस्मरण यालाच म्हणतात. आणि सद्गुरू त्या नामस्मरणाचा मार्ग आपल्या कानावरती दीक्षेच्या वेळी करतात हे निश्चित आहे. हेच त्या सद्गुरूचं कार्य असतं. सद्गुरू म्हणजे काय? हे नवीन काही. तर सद्गुरू म्हणजे हेच आपल्याला त्या परमदेहापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सद्गुरू करतात, ते दीक्षा गुरु करतात. काय सिद्धांत शिखामणीमध्ये दीक्षा गुरु स्थळ सांगत असताना एक श्लोक, सुंदर एक श्लोक सांगितलेला आहे. अखंड येन चैतन्येन वेद्यते सर्व वस्तुषु. मनामध्ये सतत चैतन्य निर्माण करणं, सर्वत्र चैतन्य पाहणं, सर्वत्र चैतन्य असणं, चैतन्य म्हणजे आनंद, अखंड आनंद राहण्याचं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत पाहण्याचं कारण हे सद्गुरूच्या त्या नामजप, नामस्मरण, सद्गुरूने सांगितलेल्या मंत्रात सामर्थ्य आहे. मग ते आपण जर सदोदित त्याचं चिंतन केलं तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि हे फायदा करून घेण्याचं कार्य सद्गुरू करतात. त्याच पद्धतीने जंगम, कारण आपल्याला 8 आवरण सांगितले. 8 आवरणामध्ये, 8 कवचामध्ये सर्वात पहिला आहे तो गुरु आहे, दुसरा लिंग आहे, तिसरा जंगम आहे. गुरु, लिंग, जंगम यांची सेवा घडावी या उद्देशाने आपल्याला आवरण सांगितलेली आहे. त्यांची सेवा केल्यानंतर निश्चित आपल्याला फळ मिळतं. पण आपण कर्मच करत नाही तर फळाची अपेक्षा का ठेवावी? एक व्यक्ती दररोज मंदिरात जायचा, त्या भगवंतापर्यंत जायचा, भगवंताला बोलायचा, भगवंताशी सांगायचं की मला लॉटरी लागू दे. किंवा आजच पहा, आज महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांचा विचार केला तर आज 10वीचा निकाल लागला. आणि त्या 10वीच्या निकालामध्ये काही असे विद्यार्थी असतात भगवंताकडे रोज जातात, परीक्षा दिलेल्या दिवसापासून किंवा परीक्षेच्या अगोदरपासून ते भगवंताकडे जातात. ते मंदिराच्या समोरून जातात, परीक्षेला जातात, ते भगवंताच्या समोरून जातात, मंदिरासमोरून जातात. किंवा अनेकांना काही तर माझ्याकडे येतात, काही महाराजांकडे जातात, कोणी महाराजांकडे जातात, कोणी माझ्याकडे येतं की महाराज
मी 10वीची परीक्षा देतोय, मला आशीर्वाद द्यावा. निश्चित त्यावेळेस मी तर प्रत्येकाला एक प्रश्न विचारत असतो, बाबा तू अभ्यास केला का वर्षभर? कारण अभ्यास हे त्याचं कर्म आहे आणि त्या कर्माचं फळ निश्चित त्या निकालाच्या दिवशी लागणार आहे. आणि कर्म साधनेचं योग, नामस्मरणाचं योग, त्या स्मरणाचं योग कधी येतो? त्या परीक्षेच्या 10 दिवसाच्या काळामध्ये येतो. प्रत्येक दिवशी एक पेपर असतो, 10 दिवस ही परीक्षा चालते. मग वर्षभर अभ्यास करून एक दिवस परीक्षा द्यायची असतील, आजच्या दिवसाची म्हणजे निकालाच्या दिवसाची वाट पाहायची असते. तर आपण दररोज मंदिरात जातो, घरी आल्यानंतर आपण कधी अभ्यास करत नाही, कधी आपण ते पुस्तक पाहिलेलं नसतं, कधी ते आचरण काय हे सांगितलेलं नसतं आणि हे काय असतं हे कळतही नाही. आणि न कळता आपण हे सगळं करून जातो आणि करून गेल्यानंतर आपल्याला काय होतं तर शेवटी निकालाच्या दिवशी कळतं आपण कधी कर्मच केलं नाही, अभ्यास करायचं कर्मच केलं नाही, तर फल निकालाचे जे पास होण्याचं फल, उत्तीर्ण होण्याचं फल आपल्याला मिळेल कसं? मग त्याच पद्धतीने सद्गुरूने दिलेला इष्टलिंग आपण दीक्षा घेतो, दीक्षा गुरुकडून आपण दीक्षा घेतली खरं, अखंड आपण करण्याच्या काही जागा सांगितलेल्या आहेत. हृदयावरती आहे, मस्तकावरती आहे, कारण आपण महाराष्ट्रात पंढरीनाथ आहे, तर त्या पंढरीनाथाचं काय आहे तर भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं सांगितलं जातं. तर पांडुरंग मस्तकावरती शिवलिंग धारण करून बसलेला आहे, विटेवरती उभा राहिलेला आहे. त्या वळवंटात विटेवरती उभा राहिलेला पांडुरंग हा मस्तकावरती शिवलिंग धारण करून उभा राहिलेला आहे. पहिलं मस्तक आहे, दुसरं कंठ आहे, तिसरं हृदय आहे, चौथं म्हणजे बाजूमध्ये आहे, बाहूमध्ये आहे. हे आपण 5 ठिकाणी इष्टलिंग धारण करू शकतो. पण महत्वाची गोष्ट आहे, आपण सर्वजण धारण करतो, हृदयावरती करतो. हृदय कसं सगळ्यांना जवळ असतं, सगळ्यात लवकर गोष्ट कोणाला कळते, पाहायला जरी डोळ्याला तर कळते कोणाला? हृदयाला कळते, मनाला कळते. मनाजवळ इष्टलिंग सतत असलं, ते अखंड असला पाहिजे, शाश्वत असला पाहिजे. पण आपण करतो काय? दीक्षा घेतली की आपण काय करतो? गुरु करून एकदा टाकलं, गुरु करून टाकलं, हे टाकाऊ वस्तू आहे. मग ते गैर आपण ते मनात भावना येत असते, गुरु करून आपण टाकला, गुरु करून टाकल्यानंतर आपण काय करतो तर ते लिंग घरी येतो आणि खुंटीवरती अडकवून ठेवतो. आपण त्या खुंटीवरती अडकवून ठेवतो, पण ते लिंगही आपले काही पाठ सोडत नाही, कारण ते गुरुने दिले असतो. त्याचं स्मरण तर दूरच राहिलं, कारण आपण कधी मी मगाशी सांगितल्या पद्धतीने परीक्षेत आपण का परीक्षेच्या आशेने निकालाची अपेक्षा आपण करतो, पण कधी अभ्यासच केला नाही तर निकालाची अपेक्षा का ठेवावी? त्या पद्धतीने आपण शेवटपर्यंत आणि शेवटच्या घडीला आपल्याला ते लिंग आठवतो. शेवटी आपण देहांत झाला की विरसामध्ये सोबत काय येतं तर आपलं कर्म हे सोबत येत असतं. कसं येत असतं तर निश्चित एक गोष्ट सांगेन, कर्म सोबत कसं येतं, हे कर्म सोबत कर्म कसं सोबत येतं तर एवढं करून ते आपल्या सोबत येतं. याच ते आपण किती जरी कमवून ठेवली, किती जरी केली तर ते आपल्या सोबत निश्चित येणार नाही. आपण किती जरी सुंदर बंगला बांधला तर आपली अंतिम जागा शेतात नाही तर स्मशान निश्चित आहे. जीवनपद कशासाठी तयार करतो आपण? हे सुंदर बंगला बांधण्यासाठी, सुंदर इमारत तयार करण्यासाठी नाही. भगवंताने दिलेली सुंदर इमारत याची जागा कुठे आहे शेवटपर्यंत तर स्मशानभूमीत किंवा आणि मन कुठं जातं, आत्मा कुठं जातो? जर दीक्षा गुरुने या देहावरती केलं का देहाला पवित्र करण्याचं काम केलं तर निश्चित देहाला आणि हे देहाला पवित्र करण्याचं काम भगवंताकडे जाताना मन आणि आत्मा हे निश्चित भगवंताकडे जात असतात. आणि भगवंताकडे जाण्याचं कार्य निश्चित रूपाने नेण्याचं कार्य कोण करतात तर सद्गुरू
या मांसपिंडातून नेण्याचं, त्या मांसाच्या देहाला कुठे नेतात तर ते पुढे कशापर्यंत नेतात तर ते आपल्याला मंत्रपिंडाकडे नेतात. मंत्रपिंड करून त्या कर्म पवित्र करण्याचं कार्य दीक्षाभूत करतात. मंत्रपिंडाला एक बार देह मंत्रपिंड झाला की तो पिंड निश्चित भगवंताच्या पदापर्यंत प्राप्त होतो आणि शेवटी निश्चित अंत्यगतीला भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग त्याला मोकळा होतो. आणि हे झाल्यानंतर अखंड तो देहावरती आपल्या धारण केला पाहिजे. तो इष्टलिंगाने धारण करत असताना आपण कळाचे गुरु करून टाकला या कारणाने गळ्यातून इष्टलिंग काढतो आणि खुंटीला ठेवतो. खुंटीला ठेवलेला इष्टलिंग रोज तुम्हाला म्हणतो आज तरी माझ्याकडे ये, उद्या तरी माझ्याकडे ये, उद्या तरी. शेवटी तुला माझ्याकडे यायचं आहे किंवा मी तुझ्याकडे येणार आहे निश्चित आहे. कारण मी तुझ्यासाठी आज नाही आलो, तू जन्माला येण्या अगोदर ते सृष्टी पाहण्या अगोदर मी तुझ्या सोबत येईन. कारण आईच्या गर्भात 8व्या महिन्यात गर्भाला दीक्षा दिली जाते, ती त्या पवित्र देहाला दीक्षा दिली जाते. आणि दीक्षा आपण कुठे घेतो? पुन्हा 8व्या वर्षी त्याची पुनरावृत्ती होती. ती दीक्षा घेतली जाते, देहाला दिली जाते. देहातून मंत्रपिंडाला त्या मासपिंडातून मंत्रपिंडाला आपण दीक्षा दिली जाते. आणि दीक्षा घेतल्यानंतर आपण ते लिंग घेतो. लिंग शेवटपर्यंत सोबत राहायला पाहिजे, पण आपण खुंटीला अडकवतो. खुंटीला अडकवलेला एक दिवस आपला देहांत झाल्यानंतर, आपण निधन झाल्यानंतर, आपण मृत्यू पावल्यानंतर लिंग आपल्या हातामध्ये देतात. सर्व काही काढून घेतलं जाईल, पण ते हृदयात ठेवतात आणि आपल्याला अंत्यविधी म्हणजे आपला दफन संस्कार करतात. पण शेवटपर्यंत आणि शेवटीही ज्या पद्धतीने आज आपण एक कंपनी पाहतो, एक इन्शुरन्स कंपनी LIC नावाची, ते एक सांगतात जिंदगी के साथ और जिंदगी के बाद. त्या पद्धतीनं जीवनातही सोबत असलेलं इष्टलिंग आणि जीवनाच्या नंतरही आपल्या सोबत असलेलं कर्मासोबत आलेलं इष्टलिंग निश्चित आपल्याला भगवत प्राप्ती करून देणार आहे. त्याच्या माध्यमातून आपलं कर्म शुद्ध करण्याचं काम आपण, कर्म जे आहे ते आपण करतच राहतो, पण हे कर्म कसं करतो हे आपल्याला निश्चित कळत नाही. न कळत आपल्याला चुकीचे कर्म घडतात, पाप कर्म घडतात. त्याला पुण्य करण्यासाठी अनेक ठिकाणी आपण जातो, तीर्थ घेतो. तीर्थ कुणाचं घ्यावं सांगितलेले आहे. पहिल्यांदा गुरुपाद तीर्थ सांगितलेलं आहे. तिसरं जंगमपाद तीर्थ सांगितलेलं आहे. आणि तिसरं आहे ते लिंग तीर्थ सांगितलेलं आहे. आता दररोज गुरुतीर्थ आणि जंगम तीर्थ आपल्याला घेणं अशक्य आहे की शक्य आहे? अशक्यच आहे. निश्चित दररोज जंगम आपल्याला मिळेल माहिती नाही, दररोज सद्गुरू भेटतील हे माहिती नाही. तरी आपण काय करू शकतो, कसं करू शकतो, का करतो? तर आपण दररोज गुरुने सांगितल्या पण दीक्षागुरूने सांगितल्या पद्धतीनं गुरु पादुक, जंगम पादुक, लिंग पादुक म्हणून ते तीर्थ त्याचं प्राशन करणं नेमानं केलं पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, महाराज घरी येतात त्यावेळेस आपण लिंग गळ्यात घालतो, त्याच्या पूजेत बसायचा योग येतो, पूजेत बसतो. पूजेत बसल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं तर लिंग काढता येत नाही, संचिकेतून बाहेर काढताही येत नाही अशी आपली अवस्था आहे. त्याला इतक्या गाठी मारून ठेवलेल्या असतात, आपण कशी गाठ मारली हेही आपल्याला माहित नसतं. आणि ते गाठ करण्याचं काम, गाठ बांधण्याचं काम आपणच केलेलं असतं. आणि हे सगळं चालत असतात तर ते आपल्याला निश्चित रूपाने ते गाठ काढता येत नाही. आणि शेवटी कोणतरी कोणाच्या त्या साह्यानं ते लिंग बाहेर काढतो, गाठ काढतो. आणि दररोज कळतं, जो दररोज इष्टलिंग पूजा करतो, जो दररोज त्या इष्टलिंगाची आराधना करतो, जे साधना करतो, त्याचा लिंग लगेच ओळख येतं. आणि त्याच्यानंतर आम्हाला लवकर कळतं की ही किती वेळा पूजा केलेलं लिंग आहे. कारण पाहिल्या कळतं
की इष्टदेव किती वेळा पूजा केलेला आहे, कारण त्याच्यावरती आपण त्याला स्वच्छ कर जेवढं करू तेवढं ते ओळखू येतं. पण आपण काय करतो तर की हे करत असताना आपण भस्म लावतो, ते भस्म तसंच राहतं, एक बार पूजा करून त्याला साफ केलं नसतं. तर आपल्याला पहिला मन्नत मागली तर पूजा करण्यास सांगत, पण हल्लीच्या काळात शक्य नाही म्हणून आम्ही एक वेळा करावं सांगतो. षटकाल पूजा सांगितली, पंचकाल पूजा सांगितली, त्रिकाल पूजा सांगितलेली आहे आणि एक सांगितले. पण धावपळीच्या युगात 3 वेळेस करणं अशक्य आहे, 2 वेळेस करणं अशक्य आहे. कधी उशीर होतो, कधी असतो, त्याला आपण विसरूनही जातो. त्या पावित्र्य पाळणे होते ते एक वेळा केली पाहिजे. किती वेळ केली पाहिजे? निदान कमीत कमी 5 तरी मिनिटं वेळ द्या. देत असताना आपण काय करतो, रूपाने एक वेळ ही पूजा करत नाही आणि करत असताना निश्चित आपल्याला काय प्राप्त होतं तर लिंग करत असताना अखंड वेद जते सर्व वस्तुशः, वेद ते सर्व वस्तुशः सांगितल्या पद्धतीने आपल्याला ते सतत पाहिजे. पण लिंग पूजा करत असताना नित्य नियमाने एक वेळ तरी केली पाहिजे. आणि सद्गुरूने दीक्षा करून दिलेला मंत्र हा किती वेळा जपला पाहिजे? साधारण किमान 108 वेळा ते दररोज जपला पाहिजे. कारण खूप वेळा सांगितलेला आहे, पण आपण किमान 1 वेळा तरी सांगितला पाहिजे. कारण या आध्यात्मिक समितीच्या माध्यमातून आज श्रावण मास तपोअनुष्ठान आध्यात्मिक समितीच्या माध्यमातून आज आपल्याला दीक्षागृहाचे भेटला. त्याने सांगितले मला दीक्षागृह विषयावरती बोला. निश्चित मला जेवढं जमेल तेवढं बोलेल. पण या समितीचं वैशिष्ट्य म्हणजे जे आज निर्मूर्ती महाराष्ट्रामध्ये महेश स्वामी सुरुवातीला त्यांच्या कार्याचा उल्लेख केला, पण आज त्यांची प्रकृती सेवा करण्यामध्ये प्रकृती अस्थिर झाली आणि अस्थिर प्रकृतीमध्ये थोडंसं त्यांना हे करण्यासाठी आपल्याला तर ते आपण केलं पाहिजे. निश्चित रूपानं प्रकृती त्यांची प्रकृती जगद्गुरू पंचाचार्यांच्या आणि जगद्गुरू सर्वांच्या अनुषंगाने त्यांना लवकरात लवकर ते हे केलं पाहिजे आणि जगद्गुरूंचा आशीर्वाद लवकरात लवकर स्थिर होईल किंवा लवकर हे होईल अशी हे प्रार्थना करेल. कारण त्यांनी 2000 पासून पुणे शहरामध्ये कार्य करत असताना ते खूप सुंदर रीतीने कार्य करत आहेत आणि हे कार्य त्यांच्या अनुषंगाने ते होत आहे. निश्चित प्रकारे निश्चित रूपानं त्यांची प्रकृती स्थिर होईल. कारण लॉकडाऊन मध्ये त्यांनी अनेक वेळा अनेक प्रकारचं सहाय्य मी मला त्यांना त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत असताना त्यांना विचारलं सहजच की स्वामीजी आपण आतापर्यंत काय काय कार्य केलं. तर महाराष्ट्राचे या भूमीतले आणि या ठिकाणी जन्म घेतलेले विजय भटकर महासंगणकाचे नायक त्यांची 61वीचा कार्यक्रम ही सामाजिक उपक्रम त्यांनी घेतला. सिंधुताई सपकाळ यांना आपल्या पंचपीठाचं दर्शन अनाथाची माय या सिंधुताई सपकाळ यांनाही आपल्या पंचपीठाचं दर्शन त्यांनी करवलं. त्यांनाही पंचपीठ जगद्गुरू ओळख करून दिली. त्यांचंही त्याचबरोबर महाराष्ट्रातील थोर संत ज्ञानेश्वर यांच्या ताती उघडा ज्ञानेश्वरा या महानाट्याचं त्यांनी पिंपरी शहरामध्ये खूप मोठं आयोजन त्यांनी केलं
आणि 200-250 लोक कलाकार घेऊन त्यांनी ते महानाट्य नाट्य रूपानं कला रूपानं सादर केलं. त्याचबरोबर झाले छत्रपती शिवराय याही महानाट्याचे त्यांनी खूप सुंदर 150 लोकांना सोबत घेऊन त्यांनी केलं. कारण सतत समाजासाठी झगडत असलेला आपुलकीचा माणूस आणि सतत मनामध्ये प्रेम सद्भावना सह ठेवून, कारण बाहेरून कोणी पुण्या ठिकाणी उपजीविका साधण्यासाठी जर आला तर त्याला कधीच नाही हा शब्द न वापरता त्याला सहकार्य करून त्याला आपल्या देहापर्यंत पोहोचवण्याचं कार्य महेश स्वामी करतात. जे नोकरीच्या रूपाने असेल, धर्मासाठी, मानव धर्मासाठी, नाही नव्हे तर मानव धर्मासाठी अखंड राहतात. हे निश्चित रूपानं त्यांची ही सेवा निश्चित आहे. ते दोन्ही सौभाग्यवती व श्री महेश स्वामी यांना जगद्गुरु पंचचरणाचा आशीर्वाद लाभावा. कारण लॉकडाऊनच्या काळात त्यांनी अन्नदान आज तागायत सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू किराणापासून छोट्या छोट्या गोष्टीचं त्यांनी हे करत सर्व गोष्टी, सॅनिटायझर असेल, मास्क असतील, ह्याही सर्व छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी समाजातल्या गरजूंना, मानव धर्मातील गरजूंना, मानवांना पुरवण्याचं कार्य त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात केलं. कारण हे उल्लेखनीय कार्य आहे. 1,78,000 लोकांची जेवणाची व्यवस्था करणं हे खरंच सोपं नाही. आणि हे कार्य त्यांच्या माध्यमातून घडतंय हे खरंच अद्वितीय शक्ती आहे, काम आहे. काही असं बोलायला त्यांच्याबद्दल शक्ती होणार नाही. कारण जे करतात त्यांचं नाव घेतलं पाहिजे, जे घडतं त्यांना केलं पाहिजे. ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं की मुंबईचे काही लोक महाराजांना इथे बसून का होईना पण दान धर्म करावा असं त्यांना वाटतं. हे असे लोक सर्व काही साध्य करून घेत आहेत. आणि ज्ञानगंगेचा या श्रावण मासाच्या प्रत्यर्थात अनुष्ठान तर ह्या वर्षी ते श्री 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 जगद्गुरु 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठ यांचं तर घेणारच होते. पण या महामारीच्या काळात सर्वच काही बंद आहे, तर आपलं सामाजिक कार्य कसं होणार. तरीही त्यांनी तुमच्यापर्यंत सर्व आचार्यांना पोहोचवण्याचं ध्येय श्रावण मास तपोअनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड यांनी घेतली. आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून त्यांनी लाभलं असेल. कुठले ते फोटोग्राफर आहेत त्यांनीही केलं, किंवा आमचे शिवया स्वामी आहेत, की नंदीकोल स्वामी आहेत, चंद्रशेखर स्वामी नंदीकोल आहेत, यांनी हे त्या कार्यात सहभाग घेऊन त्यांना सहकार्य केलं. या सर्वांना गुरु काचबसवेश्वर शिवाचार्य महास्वामींचा आणि जगद्गुरु पंचाचार्यांचा, उभय जगद्गुरूंचा, सर्व जगद्गुरूंचा आशीर्वाद, सर्व शिवाचार्यांचे आशीर्वाद त्यांच्याशी निश्चित राहतील ही आशा बाळगतो. व चालत असलेला आजचा हा श्रावण मास प्रवचन मालेतला आजचा हा दीक्षागुरु विषय माझ्या अल्पबुद्धीला ज्या पद्धतीने पटेल, माझ्या ज्या अल्पमतीला सुचला. कारण सर्वजण आहेत, सर्वजण बोलणार आहेत, सर्व शिवाचार्यांचे बोलणं चालू आहे, सर्व शिवाचार्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण डिजिटल इंडिया, भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची कल्पना काय असते, कशा पद्धतीने चांगली असेल, कशा पद्धतीने वाईट असेल, हे दाखवण्याचं कार्य हे दिसत आहे. आणि आता हे डिजिटल इंडियाची कल्पना खरंच सुंदर आहे असं वाटत आहे. आणि हीच संकल्पना आपल्या सर्वांच्या मनामध्ये डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आम्ही पोहोचत आहोत. कारण ही भावना आपल्या सर्वांच्या हृदयात राहील. कारण सर्वांना, सर्व आचार्य परंपरेचा आशीर्वाद जेवढे काही आज उपस्थित आहेत, जेवढे लाईव्ह पाहत आहेत, त्या सर्वांना, जे आपापल्या मनामध्ये सद्गुरूचं चिंतन करत आहेत, त्या सर्वांना जगद्गुरु पंचाचार्यांचे आशीर्वाद लाभावे ही एवढी त्या जगद्गुरु पंचाचार्यांच्या त्या भगवान परशुराम महात्म्याच्या चरणाला प्रार्थना करतो. आपल्या सर्वांची कृपादृष्टी ह्या सर्वांवरती राहावी आणि लवकरात लवकर या कोरोना महामारीच्या संकटातून फक्त महाराष्ट्रच नव्हे, फक्त भारतच नव्हे, त्या संबंध
देश, संबंध, पृथ्वी, स्वर्ग, जग हे मुक्त व्हावं ही अशी प्रार्थना करतो आणि सर्वांना दीर्घायुष्य लाभावं ही विनंती करतो. जे आज कोरोनाशी लढत आहेत त्यांनाही आरोग्य सुरक्षित ठेवण्याची मी मुभा देतो किंवा त्यांना सल्ला देतो. त्यांनी आपापल्या प्रत्येकानं आपापल्या आता मी फक्त माझा वापरला नाही पण स्वतः काळजी घेतोय. आपणही काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. मास्क आणि सॅनिटायझर सतत हात धुत राहणं. सॅनिटायझर नाही भेटलं तर भस्म आहे. भस्म हे परम पवित्र आहे. ते धारण करणं एक सुरक्षा कवच आहे, तेही धारण करणं, कारण ते सतत लेपन करणं हे आपलं कर्तव्य आहे. सॅनिटायझर आहे, पुन्हा आपल्याकडे साबण आहे. प्रत्येक प्रकारे ज्या त्या पद्धतीने आपल्याला जे घडतं त्या पद्धतीने आपण हात वगैरे स्वच्छ धुतले पाहिजे. स्वच्छ राहणं हे आपलं आचरण आहे. ते आचरण स्वच्छ आचरण ठेवणं हेच या कोरोना महामारीतून आपल्याला मुक्त होईल करतील. काही आचरण सुद्धा असेल वाक्य सदाचार आपला जर शुद्ध असेल तर निश्चित आपल्याला त्यातून लवकरात लवकर मुक्त होण्याची संधी भेटेल आणि जग या कोरोनातून मुक्त होईल अशी मी भगवान परशुरामाच्या चरणाला प्रार्थना लवकरात लवकर मुक्त करता येईल एवढं लवकर करावं. कारण प्रत्येकाला भावना हे आपल्यापर्यंत पोहोचायची, सद्गुरूपर्यंत पोहोचायची. श्रावण मास आहे, प्रत्येक ठिकाणी कुणाचं ना कुणाचं कुठे ना कुठे अनुष्ठान चालू असतं, पण या अनुष्ठानात आपल्याला कुठेही जाता येत नाही कारण सगळीकडे संचारबंदी आहे. सगळीकडे आपण अडकलेले आहोत आणि या संकटातून आपण कसं तरी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्याचा उपभोग घेतोय. टेक्निकल दुनियेच्या माध्यमातून, सायन्सच्या माध्यमातून आपण हे सगळं भोगतोय. सायन्सला अध्यात्माची जोड आहे, त्याच पद्धतीनं आपल्याला हे सर्व मिळत आहे आणि आपण आपल्या जागीच राहू, सुरक्षित राहू, या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा एवढी मी विनंती करतो. ओम शांती शांती शांती. शिवमूल्य सांबजय नमः. पार्वतीपते शिव हर हर महादेव. श्री पंचाचार्य महाराज की जय. सद्गुरु कांत बसवेश्वर शिवाचार्य महाराज